वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। कृष्णत्वदीय पदपङ्कज पञ्जरान्ते अद्यैव मे विशतु मानसराजहंसे प्राणप्रयाण समये कफवातपित्ते कंठावरोधन विधौ स्मरणं कुतस्ते। श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जो को दास जन्म जन्म मोदी जियो श्री वृंदावन को श्री वृंदावन के वृक्ष को मर्म न जाने को जा डाल डाल और पात पात पे श्री राधे राधे होय। जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर जय जय माखन चोर। परम मंगलमय परात्पर अकारण करुणा वरुणालय भक्त वांछा कल्पतरो तड़ंद्विप विनंदित पीतांबरधारी नंदन नंदन यशोदानंदन ब्रजचंदन भगवान बालकृष्ण कन्हैयालाल जी की प्रतिवांगमय मूर्ति श्रीमद् भागवत महापुराण। उपस्थित सभी भगवत भक्त चरण अनुरागियों एवं मेरी सभी मातृशक्तियों, आप सबके हृदय में विराजमान मेरे भगवान के श्री चरणों में साष्टांग दंडवत प्रणाम। व्यास मंच पर विराजमान सभी विद्वत विद्वान मेरे
सहयोगियों के श्री चरणों में साष्टांग दंडवत प्रणाम। महाराष्ट्र की ये पवित्र भूमि है और इस महाराष्ट्र की पवित्र धरा पर आध्यात्मिक, राजकीय और ऐतिहासिक परंपरा जिस शहर को प्राप्त हुई है, ये पवित्र तीर्थ क्षेत्र श्री क्षेत्र आष्टा। और इस पवित्र आष्टा में मां जगत जननी जगदम्बा शाकंभरी मां की पावन दरबार में शाकंभरी नवरात्र महोत्सव के उपलक्ष्य पर संपन्न होने जा रही है श्रीमद् भागवत कथा तथा अन्य सांस्कृतिक कार्यक्रम। देखते देखते आज हमारे कथा का चतुर्थ दिन प्रारंभ हुआ है। चतुर्थ दिन की कथा को हम लोग शुभारंभ करने जा रहे हैं, लेकिन एक बात जरूर ध्यान में रखना, बीते हुए 3 दिन से और संपन्न होने जा रहे हैं 4 दिन तक मैं एक ही बात कहते आ रहा हूं, दोबारा उसी बात को दोहराना चाहता हूं। जीवन में जब पुण्यों का उदय हो जाता है, जीवन में जब भाग्यों का उदय हो जाता है, तभी हमारे जीवन में कथा कीर्तन प्रवचन सुनने का सौभाग्य प्राप्त होता है। ये बात मैं हर दिन कहते आ रहा हूं और जब तक कथा चलती रहेगी तब तक इसी बात को दोहराना चाहता हूं, क्योंकि हमारे मन में यह बात निश्चित तौर से तय किया जाए, जब हमारे अनंत जन्मों का भाग्यों का उदय हो जाता है, 1-2 नहीं तो अनंत जन्मों का, तभी हमारे जीवन में कथा श्रवण करने का अवसर प्राप्त होता है। तो निश्चित तौर से आप और हम पुण्यशाली हैं, भाग्यशाली हैं। शाकंभरी मां की पावन दरबार में शाकंभरी नवरात्र महोत्सव के उपलक्ष्य पर ये सुहाना अवसर हमें भगवान की कृपा से प्राप्त हुआ है। तो आइए ये सुअवसर की सुसंधि करते हैं। जिस भगवान ने हमें पवित्र 2 हाथ दिए और ये पवित्र वाणी दी है, उसी भगवान के स्तुति का हम लोग गान गाएंगे। तो भगवान की प्यारी स्तुति जो कल से हम गा रहे हैं, उसी भगवान की स्तुति को बड़े भाव के साथ, बड़े उत्साह के साथ हम लोग पुनः इसी दरबार में गाने का प्रयास करेंगे। तो सभी लोग हाथ ऊपर उठाते हुए, सभी लोग जय हो।
प्यार से बोलो राधे राधे। जरा जोर से बोलो ना। राजा परीक्षित जी को श्री सुखदेव जी कथा सुना रहे थे। यही बात शौनकादिक ऋषि को सूत जी सुना रहे हैं। यही बात विदुर मैत्रेय जी का संवाद चल रहा है और यही बात मैं आपको सुना रहा हूं। कभी कभी क्या होता है, हम लोग कथा तो सुनते हैं लेकिन ये भूल जाते हैं कि कौन किसको क्या सुना रहा है। तो सबसे महत्वपूर्ण बात ये ध्यान में रखना है कि भागवत जी राजा परीक्षित जी को आचार्य विरक्त शिरोमणि सुखदेव जी सुना रहे हैं। और किस लिए सुना रहे हैं? जो पहले दिन प्रश्न पूछा था वो याद है ना आपको, या आप भी भूल गए? जिस इंसान की मृत्यु नजदीक हो उस इंसान ने क्या करना, यानी जिसका मरण नजदीक हो, समीप हो, उस इंसान ने क्या करना चाहिए। ये एक ही प्रश्न का उत्तर देते देते श्रीमद् भागवत जी का जन्म हुआ है। मैं हमेशा कहता हूं, जीना सिखाने वाला दुनिया में एक ही ग्रंथ है जिसका नाम है रामायण। किस तरह जीना चाहिए, भाई ने भाई के साथ कैसा बर्ताव करना चाहिए, यह सिखाती है रामायण। लेकिन किस तरह मरना चाहिए यह सिखाने वाला केवल श्रीमद् भागवत, मरण सिखाने वाला। क्योंकि यह दुनिया का सबसे अजब गजब सवाल है। यह आज तक किसी को निर्माण नहीं हुआ लेकिन सबको यही पढ़ने वाला है। और यही प्रश्न के जवाब देते देते आचार्य सुखदेव जी राजा परीक्षित जी को सुना रहे। राजन, परम परमात्मा को अपने वृत्ति से समर्पण करना है। अब कौन से परमात्मा को समर्पण करना है, इस बात को लेकर अलग अलग अवतारों की और भक्तों की कथा हम लोग सुनते आ रहे हैं। और इतना ही नहीं तो भगवान ना भक्तों की जाति पाति देखता है, ना कुल धर्म कुलाचार देखता है, ना भगवान भक्तों की उम्र देखता है। सबसे छोटे उम्र वाले को भी भगवान ने अपना दर्शन दिया। कल आप लोगों ने सुना ना, क्या नाम है उन भगत का, बोलिए? ध्रुव जी। ध्रुव जी है ना, जो छोटे उम्र में 7 साल की उम्र में भगवान को प्राप्त कर लिया। भगवान ने कभी उम्र नहीं देखा। अच्छा नहीं, ये कुल भी नहीं देखा कि ये कौन से कुल में पैदा हुआ है। जो राक्षस कुल में भी भगवान का भक्त अगर पैदा होता है तो भगवान भक्तों की रक्षा के लिए वहां पधारते हैं। कल विश्राम की कथा हम लोगों ने यही देखी। पैर से बोलो राधे राधे। जरा जोर से बोलो ना, और जोर से बोलो। आज आवाज नहीं आ रही है, आज कुछ तो कुछ गड़बड़ है। क्या गड़बड़ है? आज व्रत है आपका, पुत्रदा एकादशी का सुअवसर है ना। आज बड़ा महापर्व है। आज अंग्रेजों के जमाने में जो हैप्पी न्यू ईयर मनाते हैं ना, तो नए साल की पहली पुत्रदा एकादशी आज आती है। आज का एकादशी का बड़ा महात्म है। जिन कोई माताओं और भाइयों को संतान नहीं है, अगर आज के एकादशी का महाव्रत अगर विधि विधान से करें तो भगवती मां जगदम्बा शाकंभरी उनकी गोद भर देती है। और जिनके बच्चे हैं लेकिन सुसंस्कारी नहीं है, वो ना के बराबर है। अगर वो भी बड़े भाव के साथ आज की कथा का व्रत करें तो अपने बड़े बच्चों को सन्मार्ग पर लाने का प्रयास मां जगदम्बा शाकंभरी करती है। तो आज बड़ा महात्मा है एकादशी का। और ज्यादा तो वैष्णवों ने एकादशी करना बहुत जरूरी है। प्यार से बोलो राधे राधे। जरा जोर से बोलो ना।
और आप जिस भूमि में रहते हो ये महाराष्ट्र की पवित्र भूमि है और ये संतों की भूमि कहा जाती है। ये कौन सी भूमि है? संतों की। अधिकतम तो यहाँ संत पैदा हुए हैं। आलंदी से लेकर गोंदवले तक बड़े बड़े सिद्ध संत हुए वहां। जहाँ भगवत नाम संकीर्तन का, राम नाम का जहाँ सदैव नाम चिंतन चलता है, ये संतों की पवित्र भूमि है। और संतों की भूमि में रहते हुए अगर कोई एकादशी ना करे तो समझ लेना वो मनुष्य जन्म का कलंक है। तो एकादशी का व्रत रखना जरूरी है। अच्छा, व्रत शब्द का अर्थ क्या होता है? उपवास। उपवास शब्द का अर्थ क्या होता है? अगर व्याकरण की दृष्टि से हम लोग उपवास शब्द का अर्थ देखेंगे तो आप जिस भाव को प्रकट करते हो उपवास को, वो अर्थ यहां नहीं लेना। आप क्या करते हो पता है? घर वाले को पहले 2 दिन से ही परेशान करते हो, कल एकादशी है, आज अच्छा भोजन बनाना, और रात में इतना पेट भर के खाएंगे कि पूछो मत। और कल जैसे सवेरे सवेरे जगोगे, नहा धोगे तो अपने पत्नी से कहोगे देखो आज मेरा व्रत है, कुछ खाने के लिए दे दो। सवेरे सवेरे फल फ्रूट खाएंगे और पूरा दिन खाते खाते रहोगे, फिर यही करते रहोगे आज तो हमारा व्रत है, उपवास है। और अगले दिन भी जल्दी भोजन करने के लिए कहोगे भी कल हमारी एकादशी थी, आज द्वादशी, इसलिए जल्दी भोजन बनाओ। इसका नाम उपवास नहीं है। उपवास शब्द की व्याख्या बहुत प्यारी है। उप शब्द का अर्थ होता है नजदीक, समीप, और वास शब्द का अर्थ होता है रहना। वसवसती यानी भगवान के चरणों में वास्तव्य करना, रहना। जिस दिन आपका मन मेरी मां शाकंभरी के चरणों में रहेगा, मान लो उसी दिन आपका उपवास है, उसी दिन आपका उपवास। अगर व्रत रखा है, बहुत सारा खा लिया है, लेकिन मन भगवान को नहीं दिया, तो मान ले आज पेट का उपवास है, मन का नहीं। तो जो भी कर्म करना है वो मन से करना, दिल से करना। प्यार से बोलो राधे राधे। जरा जोर से बोलो ना। आज निर्जला तो नहीं है ना? तो आज फल फ्रूट तो खाए होंगे। हमने भी आज बहुत खा लिया। वो है हमारे यजमान एक, जिनका मुझे नाम नहीं याद, उनके घर गए थे फलार के लिए। बस मैं तो ऐसा सोच रहा था कि एकादशी 15 दिन में क्यों आती है, 8 दिन में क्यों नहीं आती, अगर ऐसा खाने को हो तो। पैर से बोलो राधे राधे। जरा जोर से बोलो ना। एकादशी का बड़ा महात्म्य है। आज हमारी कथा में एकादशी आई, इसलिए कथा एकादशी का महिमा बता रहे। और ये वैष्णव का व्रत ही एकादशी है। वैष्णव उन्हीं को कहे जाते हैं जो 29 उपवास करते हैं। 29 साल में 24 एकादशी होती है। राम जन्म उत्सव होता है, कृष्ण जन्म उत्सव होता है, महाशिवरात्रि होती है, और नरसिंह भगवान की जयंती होती है। तो जो 29 उपवास करते हैं उन्हीं को वैष्णव कहते हैं। प्यार से बोलो राधे राधे। तो हर वैष्णव ने 29 उपवास रखना बहुत जरूरी है। ज्यादा से ज्यादा जिनको ज्यादा शुगर है उनके लिए डिस्काउंट हो सकता है। साल में अगर आषाढ़ी महापर्व और कार्तिकी महापर्व भी होगा तो बहुत है। लेकिन अधिकतम जिनका शरीर स्वास्थ्य मजबूत है, सक्षम है, चलने फिरने में वो तंदुरुस्त है, वो सबने 29 उपवास साल में रखने चाहिए। जो 15 दिन में एकादशी आती है वो, उसमें भी 2 एकादशी है, कभी कभी 2 आ जाती है, एक स्मार्त और एक भागवत एकादशी। तो स्मार्त एकादशी होती है सन्यासियों की,
और भागवत एकादशी होती है वैष्णवों की। आप जो पंचांग कैलेंडर लिखा रहता है आपके घर में, उसमें पढ़ना, जो भागवत रहती है वही आप व्रत करना, क्योंकि भागवत एकादशी वैष्णव की होती है। और जो स्मार्त होती है वो सन्यासी हो या फिर दीक्षित लोगों की होती है। तो आज की जो एकादशी है वो बड़ी प्यारी एकादशी है। और इतना ही नहीं, तो आज जब हम मंदिर में गए आज माँ जगदम्बा का दर्शन करने के लिए, तो आज बड़े प्यारे छवि का दर्शन हुआ। आज माँ शाकंभरी माँ रुक्मिणी का रूप धारण किए थी। साथ में कौन थे? विट्ठल भगवान। आपने दर्शन किए कि नहीं आपके साथ? विट्ठल भगवान साथ है। यानी आज माता शाकंभरी भी ये कह रही कि आज आप एकादशी का व्रत करो। प्यार से बोलो राधे राधे। आज नाराज लग रहे आप लोग, मुझे नाराज हो? फिर कुछ मराठी बोलने का प्रॉब्लम? मुझे ऐसा महसूस हो रहा है, पता नहीं क्यों हो रहा है। एक बार जोर से बोलो राधे राधे। कोई बात नहीं, मैंने आपको पहले ही प्रॉमिस किया था मैं कुल 50-50 कथा करूंगा। तो कोई बात नहीं, कैसेट ए साइड में थी, आप बी साइड में कर देता हूं, बस चेंज कर दिए। एक बार संकीर्तन करो, फिर मराठी में कथा शुरू करिए। सभी लोग हाथों पर उठाती हो। जय हो।
बोलो राधे राधे, जरा जोर से बोलो ना। मी सुरुवातीला सांगून गेलो, आज महापर्व आहे आपल्या कथेमध्ये, पुत्रदा एकादशीचं महापर्व. आणि वैष्णवांनी 29 उपवास केले पाहिजेत. ते कोणते कोणते आहेत मी तेही तुम्हाला वदवून दाखवले. राजा परीक्षितींना सुखदेवजी सांगतात, राजन, भगवान भक्ताची जातही पाहत नाही, भगवान भक्ताचं वयही पाहत नाही, भगवान भक्ताचं कुळही पाहत नाही. आणि जर भगवान भक्ताचं कुळ पाहिलं असतं तर प्रल्हादासाठी काल सायंकाळी कोण आले होते? नरसिंह भगवान. तर ही नरसिंह भगवंताची हिरण्यकश्यपूची कथा आपल्याला काय बोध देते? कथा तर आपण अनेक वेळा ऐकली असेल, पण नेमकं त्यातलं आपल्याला काय ग्रहण करायचं? तर हिरण्यकश्यपू शब्दाचा अर्थ लोभाचं प्रतीक आहे. हिरण्य म्हणजे काय? सोनं. हिरण्य नाम सोनं. कश्यप शब्दाचा अर्थ होतं आसन. जो लोभाच्या आसनावर झोपतो त्याचं नाव हिरण्यकश्यप. म्हणजे अर्थात लोभाचं प्रतीक म्हणजे हिरण्यकश्यप. आणि हा लोभ एवढा वाईट आहे, एवढा वाईट आहे की प्रमाणाच्या बाहेर. बरं, हा लोभ तुम्हाला मला नाही आहे, तर चांगल्या चांगल्या मोठमोठ्या माणसांना सुद्धा हा रोग सोडत नाही. या लोभाचं बदलतं रूप सांगू का मी? बदलतं रूप. तुम्हाला मला सर्वांना एक रोग लागलाय, रोग. त्या रोगाचं नाव माहितीये तुम्हाला? डायबिटीज हा कॉमन रोग झालाय, शुगर. तुम्हाला मला प्रत्येकाला एक रोग लागला, त्याचं बदलतं नाव आहे हावऱ्या नावाचा रोग लागला. हावऱ्या तुमच्या इकडे आहे का? हावरटपणा किती येऊ द्या, इनकमिंगच. त्या पोस्टमॅनच्या पेटीसारखं कधी तोंड वाचलेलंच, कधीच बंद नाही, कधी जा. हा रोग लागलाय तुम्हाला मला. कल्पना करा, आपल्याला ईश्वराने एवढं दिलं ना तरी आपण समाधानी नाहीये. आपण आणखी अपेक्षा करतो, मी आणखी वर कसं जाईल. हा हावऱ्या नावाचा रोग प्रचंड सतवतोय. याचंच शुद्ध नाव लोभ. जो माणूस पायी चालत होता, पायी, त्या माणसाने कल्पना केली, शाकंभरी मातेकडे प्रार्थना केली, आई अगं उन्हात ताणात पायी चालावं लागतं, एखादी चांगली चप्पल मिळाली तर बरं वाटेल. सुदैवाने त्याला चप्पल मिळाली. आता समाधानी राहावं की नाही? तो त्यावर समाधानी नाही. मग तो एखादा सायकलवर जातो ना, त्याच्या समोरून परत तो संकोचित होतो. बघा ना, मला पायी जायला किती वेळ लागतो आणि हा सायकलवर फास्ट जातो. आई एखादी सायकल मिळाली तर खूप बरं होईल. सुदैवाने त्याच्या मेहनतीने पुन्हा त्याला सायकल मिळाली. आता समाधानी राहावं की नाही? पण नाही. त्याच्या समोरून एक बाईकवाला, टू व्हीलर वाला गेला. तो म्हणला बघा ना, त्याने किक मारली की निघून गेला, मला पॅन्डल हाणावं लागतं. एखादी टू व्हीलर मिळाली तर बरं होईल. सुदैवाने त्याला टू व्हीलर मिळाली. तेवढ्यात त्याच्या समोरून एक फोर व्हीलर वाला गेला. तो म्हणला बघा ना, उन्हात तानात जरी टू व्हीलर असेल तरी ऊन लागतं आणि पाऊस, एखादं छेद म्हणजे फोर व्हीलर असेल. सुदैवाने त्याला फोर व्हीलर मिळाली. ज्याला चप्पल नव्हती त्याला फोर व्हीलर मिळाली. इथपर्यंत समाधानी राहावं की नाही? पण नाही. तो म्हणतो फोर व्हीलर तर मिळाली, पण कॉमन, जरा लक्झरी, VIP, फॉर्च्युनर सारखी, पॉवर विंडो, पॉवर स्टेरिंग. सुदैवाने ती मिळाली. समाधानी राहावं ना? पण नाही. तो फॉर्च्युनर घेऊन ट्रॉफिक मध्ये अडकला, वरून एक हेलिकॉप्टर गेलो. तो म्हणला आई ट्रॉफिक मध्ये किती वेळ थांबायचं, एखादं हेलिकॉप्टर मिळालं तर बरं होईल.
अपेक्षा प्रत्येक क्षणाला वाढत गेल्या. म्हणजे हेलिकॉप्टर जरी मिळालं तरी तो संतुष्ट होईल नाही. म्हणून तुम्हाला मला सर्वांना एक रोग लागलाय, त्याचं नाव हावरं. आणि तुम्हाला मला सर्वात दुसरी एक बिमारी लागली. आपल्याकडे नाही याचं दुःख आपल्याला कमी आहे, पण शेजाऱ्याकडे जास्त आहे याचं दुःख लय. बघा तुम्ही, आपल्याकडे नाही हे दुःख आपल्याला फार कमी आहे, पण माझ्याकडे जे नाही ते यांच्याकडे आहे हे पाहून फार जास्त दुःखी होतो. मी विनोदाने नेहमी सांगतो, एका ताईचं पोट दुखत होतं, अगदी पार MD डॉक्टरकडनं सोनोग्राफी केली तरी निदान लागेना. मी तिला विचारलं, ताई झालं तरी काय? ती म्हणली काही नाही, शेजारणीनं नवीन एक LGचं फ्रीज आणल्यापासून पोट दुखतं. आता याला कोणता डॉक्टर बरा करेल? ही बिमारी आम्हाला लागली. बघा आमचा स्वभावच तो झाला. अगदी साधं उदाहरण देऊ का तुमच्या जीवनातलं? चुकून तुमच्या घरातली लाईट जावी, बघा प्रॅक्टिकली तुमच्या घरातली लाईट गेली की तुम्ही काय करता माहितीये का? पहिले घराच्या बाहेर येऊन कॉलनीत बघता, आणि मग कॉलनीत बी नसली की म्हणता जाऊ द्या वरूनच गेली, मग टेन्शन घेत नाही. पण सुदैवाने तुमच्याच घरातली जावी, सगळ्या घरातली असावी, मग यांचा तारा फळा बघा, मोबाईल घे MSCB वाल्याला फोन कर. पण कॉलनीतली अख्खी गेल्यावर तेव्हा कुणाला जाग येत नाही, कारण समदुखी म्हणजे माझ्यासारखे सगळेच अंधारात आहेत, तेव्हा माणसाला त्रास होत नाही. पण सर्वांची लाईट असावी ना आपलीच नसावी, मग माणसाला काय होतो? हा स्वभाव आहे माणसाचा. मी एक पेपर मध्ये वाचलं होतं, माणसाला दुसऱ्याची प्रगती आणि कुत्र्याला दुसऱ्याची गती सहन होत नाही. तुम्ही जर मी एक लेखही वाचला होता आणि एक उदाहरणही प्रॅक्टिकली पाहिलं. तुम्ही बघा, एखाद्या गावातनं जर तुम्ही गाडी घेऊन चाललात ना 4 व्हीलर, त्या गावची कुत्री विनाकारण तुमच्या गाडीच्या मागे लागणार, काही संबंध नाही. तुमची त्याची दुश्मनी नाही, तुमचा त्यांचा बांधाला बांध नाही, तुमचा त्यांचा एकच फॅक्टरीत उसही जात नाही, तरी सुद्धा ती कुत्री तुमच्या मागे लागणार. का? दोष त्यांचा नाही, त्यांना गती पाहिली की त्यांना राहवत नाही. म्हणजे कुत्र्यांना दुसऱ्याची गती आणि माणसांना दुसऱ्याची प्रगती ही देखवत नाही. हा व्यवहार आहे संसारात, ही फार मोठी अडचण आहे आपली. म्हणून माणसांनी संतुष्ट राहावं, जे मिळेल ना त्याच्यात सुखी राहावं, कारण त्याला कळतं कोणाला काय द्यायचं. मला आणखी एक गोष्ट खटकते, जेव्हा तुम्ही एखाद्या भिकाऱ्याला दान देताना, दान भीक देताना पैसे, ते मला मुळीच आवडत नाही. ट्रॉफिक मध्ये कुठेही जरी तुम्ही मंदिरासमोर जे भिकारी असतात ना, त्यांना कधीच रुपया देऊ नका, कधीच. तुम्ही त्यांना रुपया देणं, त्यांना पैसे देणं म्हणजे देवाच्या नियोजनात गडबड करणं. माझे बारकाईने विचार आहे का? म्हणजे तुमच्या लक्षात येईल का? कारण देव म्हणतोय मी त्याला भिकारी केलं, तू कोण टाटा बिर्ला लागून गेला त्याला श्रीमंत करणार? त्याने त्याला भिकारी केलंय ना, मग आपण त्याला 10-20 रुपये देऊन काय श्रीमंत करणार आहे? मग तुम्हाला द्यायचंच झालं ना, तर थंडीच्या दिवसातली तुमच्या घरातली एखादी श्वाल आणा, त्याच्या अंगावर टाका. आजारी असेल तर मेडिकलवरनं गोळ्या घेऊन त्याच्या हातात द्या, ह्या गोळ्या घे. द्यावंच वाटत असेल तर 2 बिस्किटचे पुडे घ्या, त्याला खायला द्या. कारण भिकाऱ्याला पैसे दिले ना की तो एवढा खुश होतो आणि दुसऱ्या दिवशी ड्युटीवर लवकर येतो, काल धंदा चांगला झाला म्हणून. तुम्ही एखाद्या भिकाऱ्याला बघून 10,000 देऊन बघा, तो 10 दिवस येणार नाही असं होणारच नाही, उलट दुसऱ्या दिवशी लवकर येईल. म्हणून देताना सुद्धा तुम्ही दान अशा व्यक्तीला द्या की तुमचं दान सत्मार्गी मार्ग गेलं पाहिजे. अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. म्हणून अन्न स्वरूपात तुम्ही द्या, औषध द्या, वस्त्र द्या. परोपकार शब्दाची व्याख्या दुसरी नाहीये. माझी तरी विचारधारा अशी आहे, तुमच्या घरात शॉल, शोटर, कपडे जे जुने पुराणे पडले तुमच्या मुलाबाळाचे, तुम्ही जर सहज कुठे बाहेर फिरायला निघालात, जुने गाडीत टाका. रस्त्याच्या कडेने गाडी चालताना एखादा
भिकारी एखादा रोगी जर थंडीने कडकडत असेल तर गाडी 2 मिनिटं थांबवा. तुमच्या घरातली जुनं स्वेटर असेल ना, गाडी 2 मिनिटं थांबून त्याच्या अंगावर टाका. मला माहितीये एखाद्या मंदिराला सोनं दान देण्यापेक्षा अधिक पुण्य तुम्हाला लागेल. कारण गरज त्याला त्याची आहे, पैशाची नाहीये. ज्याला ज्याची गरज आहे ते दिलं पाहिजे. आणि आपल्याला ईश्वराने किती जरी दिलं तरी आपण संतुष्ट नाहीये. म्हणून आपल्याला एक रोग लागलाय, त्या रोगाचं नाव काय आहे? आणि त्याला जगातला कोणताही डॉक्टर त्याला बरा करू शकत नव्हे. डॉक्टर पासूनच रोग सुरू झालाय. प्रत्येक डॉक्टरला वाटतं की जगातले लोक आजारी पडावेत म्हणजे माझा धंदा चालेल. प्रत्येक वकिलाला वाटतं की तुम्ही भांडण करावेत म्हणजे केस आमच्याकडे येईल. पण शिंदे गुरुजी, जगात एकच तुमचा पेशा असा आहे की प्रत्येक शिक्षकाला वाटतं तुम्ही शिकावं म्हणून शिक्षक आदर्श. बघा तुम्ही, डॉक्टरांना वाटतं लोकांनी आजार पडावं म्हणजे पेशंट येतील. वकिलांना वाटतं तुम्ही भांडण करावेत म्हणजे आमचं कोर्ट चालेल. फक्त शिक्षकच असा असतो की त्याला वाटतं सर्वांनी शिकावं. हा शिक्षक पेशा म्हणून आदरणीय. म्हणून साने गुरुजींपासून शिक्षक, आता काही दुष्ट लोकांनी या शिक्षक पेशालाही कलंकित केलं. तो दुय्यम भाग. शाळेत शिकवायचं आणि घरी ट्युशन लावायचं तो दुय्यम भाग, तो माझ्या व्यासपीठाचा विषय नाही. पण लोभ, हावऱ्या नावाचा जो रोग आहे तो प्रचंड प्रमाणात तुम्हाला मला लागलाय. आणि ज्याला ज्याला हा रोग लागला भगवान त्याचा रोग ऑटोमॅटिक दूर करतात. अर्थात लोभाचं प्रतीक म्हणजे हिरण्यकश्यप. मी हा मूळ मुद्दे सांगतो. हिरण्य म्हणजे सोनं आणि कश्यप म्हणजे आसन. जो सोन्याच्या आसनावर अर्थात सुखाच्या अर्थात लोभाचं प्रतीक म्हणजे हिरण्यकश्यप. आणि भगवंताची लीला बघा, देवाची करणी आणि नारळात पाणी. त्याच राक्षसाच्या कुळी माझ्या प्रल्हादाला जन्माला घातलं. बर 3 मुलं आहेत, अल्लाद लल्लाद उल्लाद. मी काल सांगून गेलो, तिघही राक्षस निघाले. पण छोटासा जो प्रल्हाद आहे तोच का भक्त निघाला? बोला बोला, कारण काय? अहो त्याचं कारण आहे. मी नेहमी सांगतो ना, एकाच फॅक्टरीतले प्रोडक्ट वेगवेगळे का निघतात? नाही ना कळालं? अगदी खाली उदाहरण देऊ का तुम्हाला? कुंभार माहितीये का? कुलाल म्हणजे कुंभार. कुंभार काय करतो? एकाच गाढवावर माती वाहतो. एकाच गटार पाण्यामध्ये तो ओली करतो. एकाच आव्यामध्ये तो भासतो. मडकी माठ मडकी. पण एकाच मार्केटला आणून तो विकतो. पण ती मडकी माठ वेगवेगळ्या कारणाला जातात. कोणी त्याला दूध ठेवायला घेऊन जातं, तर कोणी त्याला रामनाम सत्य पुढे घ्यायला जाऊन जातो. कुंभारही तोच, माती तीच, गाढवही तेच, पाणी तेच, आवाई अर्थात अग्नी तोच. पण एक जण दूध ठेवायला घेऊन गेलाय, एक जण प्रेतापुढे नेलाय, तर एक जण घरातल्या वयस्कर म्हाताऱ्यांसाठी पीकदानी करायला घेऊन गेलाय. ही जुनी भाषा आहे, जुनं शब्द आहे. मग वेगवेगळी का? कारण मला एक वाक्य आठवतं ना, एक झोली में फूल बरसे और एक झोली में काटा, इसका भी तो कोई कारण हो. याला पण काहीतरी रिझन असलं पाहिजे, कारण असलं पाहिजे. अल्लाद लल्लाद उल्लाद आणि प्रल्हादच चांगला का निघाला? त्याचं कारण आहे, आई गर्भवती असताना गर्भावर घडलेले संस्कार म्हणजे भक्त प्रल्हाद जन्माला. म्हणून मी नेहमी वाक्य सांगत असतो, तुमच्या माझ्या जीवनाचे आद्य गुरु कोण असतील तर तुमची आई आणि नंतर वडील आहे. हे तुमच्या माझ्या जीवनातले आद्य गुरु आहेत.
म्हणून मातांनो, तुमचं कर्तव्य आहे तुमची मुलं कशी निघालीत, कशी निघतायत. तुम्ही कधी विचार केला का तुम्ही इथे कबाड कष्ट करायचं, मुलाला मुलीला पुण्यामध्ये कॉलेजला टाकायचं, मुलांनी मुलींनी फक्त फोन केला की बाबा पैसे पाठवा, इकडनं ATM मधून पैसे टाकायचे. पण तुम्ही कधी मुलांना मुलींना विचारलं की तुम्ही या पैशाचं काय करताय, किती अभ्यास झालाय, कधी विचारलं नाही. आम्ही मोहाने प्रेमाने आंधळे झालोय. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्यांना आपण लाडाने मोठं करतो ना, ज्यांना आपण कॉलेजला पैसे पाठवतो ना, तेच मुलं मुली आपली हजारात 1-2 चांगले असतात. आपल्याच पैशाने दारू पिऊन मित्रांसोबत पार्टी घेऊन आपल्याच शिव्याचा उद्धार होतो तिथे. म्हणून माझी तरुण मुला मुलींना विनंती आहे, जे बाहेर कॉलेजला स्पेशलिस्टी हॉस्टेलला शिकायला आहे त्यांच्यासाठी, तुम्हाला महिना होण्याच्या अगोदर तुमचे आई वडील पैसे पाठवतात ना, त्याचा दुरुपयोग करू नका. तुम्हाला माहिती नाही, त्यांच्या घरात किराणा नसला तरी चालेल, पण तुम्हाला ते महिन्याला पैसे पाठवतात. इकडे कुणाचे व्याजाने घेतील पण तुम्हाला पैसे पाठवतील. म्हणून माझी विनंती आहे, माझ्या विशेषतः तरुण मुलींना आणि तरुण मुलांना, आई वडिलांनी 1-1 रुपया जे तुम्हाला दिला ना, त्याचं सार्थक करा, चांगला अभ्यास करा. आणि मी रोज TV पेपर वाचणारा माणूस आहे. रोज नवीन नवीन बातम्या ऐकायला मिळतात. आणि सर्वात जास्त म्हणजे तुमच्या या भागात एक सैराट पिक्चर जन्माला आलाय. त्या सैराटनं तर एवढं वाटोळ केलं समाजाचं प्रमाणाच्या बाहेर. त्या कलाकारांना मी दाद देतो, अभिनयाला मी दाद देतो, पण त्यातून जो बोध घेतला जातो त्याने समाजाची दुर्गती होते. प्रचंड समाज अधोगतीला चाललाय. आज रोज नवीन बातम्या ऐकायला मिळतात, ही मुलगी पळून गेली, तो मुलगा पळून गेला, ही मुलगी पळून गेली. काही माझ्या तरुण बहिणी असतील तर त्यांना माझा बोलण्याचा राग येईल, पण ताई माझी एक विनंती आहे तुला, तू कधीच तुझ्या आई वडिलांच्या विरोधात जाऊ नकोस. तुला माहिती नाही तुझा बाप गावामध्ये किती कॉलर टाईट करून चालतोय, पण जीवनात तू कधी असं वागू नकोस की तुझ्या एका चुकीच्या पावलामुळे तुझ्या वडिलाला आयुष्यभर मान खाली घालावं लागेल. एका चुकीमुळे. दुसरं काही केलं नाही तरी चालेल, मार्क कमी पडले तरी चालतील, नको मिनिट मध्ये येऊ, काही आवश्यकता नाही, पण जेणेकरून तुझ्या आई वडिलाला कुठे खाली मान घालण्याची वेळ येणार नाही. एवढं जरी तू जपलंस तरी खूप काही कमवलं. प्यारशे बोलो राधे राधे, जरा जोरशे बोलो ना. आणि ही काळाची गरज आहे. म्हणून तुम्ही मुला मुलींना अवश्य पैसे पाठवा, पण त्यांना हिशोब विचारा काय केलंय त्याचं. प्यारशे बोलो राधे राधे, जरा जोरशे बोलो ना. माझा विषय चालू आहे लोभाचं प्रतीक. हा लोभ भयावह आहे, भयानक आहे. आणि जो हा प्रल्हाद जन्माला आला त्याचं कारण आईच्या गर्भामध्ये घेतलेले संस्कार किंवा आईने दिलेले संस्कार. म्हणून निश्चित तौर तुमच्या आई वडिलांनी काहीतरी निश्चित पुण्य केलं असावं, म्हणून तुम्ही या निमित्ताने का होणार कथेला बसला. निश्चित जर तुम्हाला वाटत असेल की आपली संतती चांगली निघावी तर त्यांच्यासाठी गाडी घोडी बंगला कमवून ठेवण्यापेक्षा चांगले संस्कार कमवा. जर चांगले संस्कार तुम्ही त्यांना दिले ना तर नक्कीच तुम्ही कमवलेली प्रॉपर्टी जतन करण्याची अक्कल तरी त्यांना येईल. हल्ली तर एवढं विचित्र वातावरण आहे, तुम्ही कमवलेली प्रॉपर्टी मुलांनी नाही वाढवली तरी चालेल, पण ती जपली तरी फार पुष्कळ आहे. आणि राक्षस कुळात ज्या अर्थी प्रल्हाद जन्माला येतो त्या अर्थी गर्भावर झालेले संस्कार. म्हणून मी काल विनंती केली, जी माता जी ताई जी सून गर्भवती असते ना, तिने त्या गर्भवती अवस्थेमध्ये काय करावं आणि काय करू नये हा स्पेशल विषय डॉक्टर तांबे पुण्यातले, त्यांचा गर्भधान नावाचा एक सब्जेक्ट आहे. एक पुस्तक पण मिळतं किंवा नेटवर तुम्ही सर्च करा,
तुम्हाला पाहायला मिळेल. काय करावं आणि काय करू नये. गर्भवती अवस्थेत कधी चिडचिडपणा करू नये, कधी अति तिखट खाऊ नये, नको ते विविध क्रोधित, लोभित, मोहित चित्र विचित्र पाहू नये, अर्थात मालिका, पिक्चर, सिरियल पाहू नये. होईल तेवढं भगवंताचं नामस्मरण करा. नाही जमत तर छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचा, स्वामी विवेकानंदांचं चरित्र वाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र वाचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचं चरित्र वाचा, देशभक्तांचे, शूरांचे चरित्र वाचा. कारण तुमचं येणारं बाळ नक्कीच तुमच्या आणि देशाच्या उपयोगी घडलं पाहिजे. विचार करा, तुम्ही आम्ही एवढे जण इथे जन्माला येतोय. तुमच्यापैकी माझ्यापैकीच एका आईने असे मुलं जन्माला दिलेत की जे सीमेवर आपलं रक्षण करतायत, भारत मातेचं. जरा त्यांचं चित्र पहा, तुम्ही डोळ्यासमोर घ्या. त्यांना दिवाळी नावाचा सण नाहीये, त्यांना गुढीपाडवा नावाचा सण नाहीये, त्यांना शारदीय नवरात्र, चैत्र नवरात्र, शाकंभरी नवरात्र नाहीये. त्यापेक्षा पुढे जाऊन बोलू का, ती सगळी माझी बांधव सीमेवर लढतायत म्हणतोय आम्ही इथं सुखाने झोपतोय, सुखाने खातोय. आणि आमच्यातलीच काही नालायक राजकारणी लोक त्या सैनिकावर टीका करतायत. तुमची पोरं तिथे पाठवा म्हणजे तुम्हाला कळेल सैनिक काय असतं ते. म्हणून तुमच्या माझ्यावर जर खरे उपकार कोणाचे असतील तर या देशाच्या सैनिकाचे आणि या देशाच्या शेतकऱ्यांचे तुमच्या माझ्यावर उपकार आहेत. जगात जर तुमच्या माझ्यावर कोणाचे खरे उपकार असतील तर देशातला जवान आणि देशातला किसान हा तुमचा माझा अन्नदाता. जर किसान म्हणजे शेतकऱ्यांनी जर शेती पिकवली नसती तर मग तुम्ही आम्ही काय, अगदी टाटा बिर्ला जरी असेल तरी काय नट बोल्ट शिजवून खाईल? हा, तुम्ही काय डॉलर शिजवून खाणार का? तुमच्या माझ्यावर खरे उपकार आहेत या देशाचा शेतकरी, किसान आणि या देशाचा जवान. अरे उलट कधीतरी या जवानांना सलामी द्या. कधी कधी ज्यांनी आपले शहीद झाले, भगतसिंग, राजगुरू, आता काल परवा तुमच्या साताऱ्यातला एक शहीद झालाय. काय नाव आहे त्यांचं? सावंत. चिमुकली 3 महिन्याची मुलगी आणि ती फक्त पाहते की माझे बाबा येतील. अरे ते जर विचित्र दृश्य पाहिलं ना तर तुमच्या अंतःकरणाचं पाणी होईल. त्या सावंतांनी 8 दिवसापूर्वी त्या पोरीच्या, छोट्याशा पोरीला फोनवर बोलले होते, बेटा मी तुझ्यासाठी फ्रॉक घेऊन येईल. आणि जेव्हा ती प्रेताची पेटी आली ना, काचाची, तिरंग्यात लपेटलेली, सगळेजण त्या पेटीला जवळ रडतायत, तेव्हा ही चिमुकली पोरगी गेली आणि त्या पेटीवर हात टाकून सांगताय, बाबा तुम्ही मला फ्रॉक आणणार होता ना, कुठं ठेवला माझा फ्रॉक? कोण उत्तर देईल त्या पोरीला की बेटा तुझा बाप तुला आता फ्रॉक देणार नाहीये? याने देशासाठी जीवन समर्पण केलं. आपण 2 टाइम खातोय, टीव्ही पाहतोय, आनंदाने झोपतोय ना, हे खरे उपकार तुमच्या माझ्यावर कुणाचे असतील तर या देशाच्या देशभक्ताचे आहेत. जे शहीद झाले अगदी सावंतासाहेबांपासून तर करकरींपासून तर भगतसिंगांपर्यंत, त्यांना कधी मानवंदना द्या. पण रोज सकाळी उठले ना, माझ्या देशातल्या देशभक्त जवानांचे उपकार माना. कारण तुमच्यामुळे आम्ही रात्री झोपलो आणि सकाळी उठलो. जेव्हा ताटावर जेवायला बसाल ना तेव्हा माझ्या भारतातल्या, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे उपकार माना की तुमच्यामुळे 2 टाइम मी खातोय. ज्या जवानांनी या देशाचं रक्षण करतायत, तुम्ही हल्ला बघितला ना आता किती माझे जवान शहीद झालेत. कारगिलचं युद्धही तुम्ही आठवलंय. ज्यांनी आणि विशेषतः तुमच्या सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यातून जास्त सैनिक आहेत.
तुम्हाला तर माझा नमन आहे, वंदन आहे, मानाचा मुद्रा आहे की तुम्ही खास सातारा, सांगली, कोल्हापूर हा जिल्हा देशाच्या भक्तीसाठी समर्पण करणारे 3 जिल्हे ओळखले जातात अख्ख्या भारतात. म्हणून मला तरी वाटतं या व्यासपीठावरनं, या शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने या व्यासपीठावरनं जे माझे बांधव शहीद झाले त्यांच्यासाठी जर आपण भाव मुद्रा समर्पण करूया, त्यांना आदरांजली, भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया, जरा त्यांना आठवूया, ए मेरे वतन के लोगों जिन्होंने अपने प्राण को वहां समर्पण कर दिया, त्या सर्व माझ्या शहीदांना आपण भावपूर्ण आदरांजली त्यांना जरा स्मरण करूया. हे मेरे वतन के लोग, सभी लोग हाथ ऊपर उठाते हुए तो भारत मातेचा देश. आताही आपण त्याच भारतात आहोत. पण जे माझे वडीलधारे समोर बसलेत आहे, भिडे गुरुजींचा डबल रोल, यांना विचारा, भारत स्वतंत्र होण्यापूर्वी जो भारत होता तो आज आहे का? कधी कधी मला प्रश्न पडतो, आपण स्वतंत्र झालो की पुन्हा परतंत्र आहे? फक्त आपण इंग्रजांपासून स्वतंत्र झालोय, पण आणखी आपण विचाराच्या परतंत्र्यातच आहोत. पूर्वीचा भारत देश, आमचे आदी कवी आदी संत सांगून गेले
की ज्या भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता, सोन्याचा धूर, डाल डाल पर चिड़िया गाती है बसेरा, ये भारत देश है मेरा, जिथे सोन्याचा धूर निघत होता, आज तिथे आत्महत्याग्रस्तांचा, शेतकऱ्यांचा, गरिबांच्या शरणाचा धूर निघतोय. हाच तो भारत देश. कधी कधी ती भारत माता सुद्धा स्वतःला पस्तावा करत असेल की माझा तिरंगा हातात घेऊन शपथविधी घेत आहेत फक्त लोभासाठी, फक्त सत्तेसाठी. मग पूर्वीचा जरा भारत देश आठवा. मला त्या म्युझिक वरनं आठवलं, जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहां सत्य अहिंसा हर लगता, पग पग लगता मेरा, वो भारत देश है 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 मेरा. जहाँ धरती है यहाँ ऋषि मुनि, चमके रघुराम की माला. हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. जहाँ धरती है यहाँ ऋषि मुनि, चमके रघुराम की माला. जहाँ हरिदास ये तुम्हारी है, हर राधा हरि तुम्हारा, हर राधा हरि तुम्हारा. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्मता, पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्मता, पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.